नमस्कार मैत्रिणींनो, JR मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। बऱ्याच जणांना बटाट्याचे चिप्स बनवायचे असतील, पण काही जणांना हे बटाट्याचे चिप्स हळूहळू लालसर किंवा काळे पडतात। काही महिन्यानंतर त्यांचा वास येतो। असं तुमचंही होत असेल तर चिप्स तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे चिप्स अगदी पांढरी शुभ्र आणि वर्षभर टिकतील। तर यातील पहिली टिप आहे, चिप्ससाठी आकाराने मोठा आणि काळपट रंगाचं जाडसर आवरण असणारा बटाटा घ्या। पिवळसर रंगाचं पातळ आवरण असणारा बटाटा घेऊ नका, कारण त्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे चिप्स काळे लाल पडतात। दुसरी टीप आहे, बटाट्याची सालं काढल्यानंतर तो मोकळ्या हवेत ठेवू नका, तो लगेच पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने ठेवा। तिसरी महत्त्वाची टीप आहे, बटाट्याचे जेव्हा स्लाइस कराल तेव्हा ते अगदी पातळ करा। जाडसर स्लाइस सुकायला वेळ लागतो आणि दरम्यान त्यांचा रंग पिवळसर काळसर होत जातो। बटाट्याच्या स्लाइस केल्यानंतर त्या थेट पाण्यातच पडतील अशा पद्धतीने किसा। चौथी टीप आहे, बटाट्याच्या स्लाइस 3 ते 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यावरचं सगळं स्टार्च निघून जाईल। पाचवी टीप आहे, यानंतर स्लाइस ज्या पाण्यात आहेत त्यातून तुरटी फिरवून घ्या, यामुळे चिप्सला कडकपणा येतो आणि ते काळे पडत नाहीत। सहावी टीप आहे, बटाट्याच्या स्लाइस जेव्हा पाण्यात उकळायला ठेवाल तेव्हा त्या खूप जास्त शिजू देऊ नका, नाहीतर त्याचा तुकडा पडतो। बटाट्याच्या स्लाइस हातात घेऊन दुमडून पहा, जर त्यांच्यात लवचिकता आली आणि सहज त्या दुमडल्या गेल्या तर त्या व्यवस्थित शिजल्या आहेत असे समजा आणि गॅस बंद करा। सातवी टीप आहे, बटाट्याचे चिप्स सुकवायला प्लास्टिकवर टाकू नका, एखाद्या सुती कपड्यावर टाका। आठवी टीप, बटाट्याचे चिप्स रूम टेम्परेचरवर किंवा पंख्याच्या हवेमध्ये सुकू नये, तर कडक उन्हात सुकवावे। तर अशा या 8 टिप्स आहेत। या 8 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या आणि तुमचे चिप्स बनवले तर तुमचे चिप्स नक्कीच पांढरे शुभ्र होतील आणि वर्षभर टिकतील। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।